आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेल्या पारधी समाजाच्या आंदोलनाचा आजचा 6वा दिवस असून या आंदोलनात सहभागी झालेल्या एका 15 दिवसांच्या बालिकेला मात्र निमोनियामुळे आपले प्राण गमवावे लागले। शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली। या घटनेमुळे संतापलेल्या पारधी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून एकच धुमाकूळ घातला। संपूर्ण राज्यात आदिवासी पारधी समाजाचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांच्यावरील गुन्हेगारीचा शिक्का पुसून टाकण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजना केली जावी, शिधापत्रिका आणि जातीचे दाखले मिळावेत या व अशा विविध मागण्यांसाठी दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व आदिवासी पारधी हक्क अभियानाचे नेते प्राध्यापक मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारधी समाजाचे आंदोलन सुरू आहे। 7 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात पारधी समाज सहकुटुंब सहभागी झाला असल्याने अनेक लहान बालकांना थंडी गारठ्यात दिवस काढावे लागत आहेत। ही कडाक्याची थंडी सहन न झालेल्या एका 15 दिवसीय बालिकेचा निमोनियामुळे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे संतापलेल्या पारधी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली आणि धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली। सुब्राव पाटील यांच्या अनुपस्थितीत जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळणारे प्रदीप पाटील यांनी शासनाकडून तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल असे आश्वासन दिले आणि हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। तसेच अर्ज भरून दिल्यानंतर रेशन कार्ड आणि जातीचे दाखले हे त्वरित उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। दरम्यान त्या दुर्दैवी बालिकेचा मृत्यू निमोनियामुळे झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे। मात्र हे आंदोलन यापुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा प्राध्यापक वायदंडे यांनी यावेळी दिला। परंतु आमचं जे आंदोलन आहे धरणे आंदोलन अन्य मागण्यांसाठीचं ते आंदोलन मात्र या ठिकाणी सुरूच राहील। शासनाला आम्ही इकडं जात नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहील अशा पद्धतीने या ठिकाणी जाहीर करतो। तेव्हा सर्वांनी शांततेच्या मार्गाने आपल्या आंदोलनाच्या जागेला शांततेच्या मार्गाने बसायचं आहे। ज्यावेळेला आपण अन्य मागण्याच्या संदर्भात तोडगा निघत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने बसूया। सर्वांना आवाहन करतो आपण शासनाला प्रशासनाला सहकार्य करणार आहोत। शासनाच्या मार्गाने आपण लोकशाही आपल्या ज्या काही मागण्याच्या संदर्भात जे काय असेल तेवढं या ठिकाणी आपण मांडायचं आहे आणि आपण सगळ्यांनी थोडीशी जी शिस्त म्हणतो ती शिस्त सगळ्यांनी पाळूया। आपलं आंदोलन भविष्यामध्ये चालूच राहील।